नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये BEdसाठी लागणारी CET याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि 29/1/2024चं महत्त्वपूर्ण अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदीच मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्याला शिक्षक होऊ इच्छितात किंवा विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी काय लागतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत. तर जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी असतात त्यांना BEd करावं लागतं आणि त्या BEdसाठी CET परीक्षा असते. म्हणजेच मित्रांनो, ती CET परीक्षेची डेट काय आहे बघा. ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. ॲप्लिकेशन डेट इथे एक्सटेंड झालेला हा नोटिफिकेशन आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत माहीत नाही त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यावा आणि परीक्षा डेटसुद्धा कधी आहे इथे सांगण्यात आलेलं आहे. CET एक्झामिनेशन फॉर व्हेरियस कोर्सेस मेन्शन इन फॉलोइंग टेबल विल बी कंडक्टेड बाय स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 2024-25. मित्रांनो, 2024-25ची CET एक्झाम ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी असतं ते सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. 3 वर्षासाठी इंटिग्रेटेड जे BEd असतं यांची डेट आहे मित्रांनो, लास्ट डेट आहे 6/2/2024 आणि त्यांची एक्झाम डेट म्हणजे टेंटेटिव्ह एक्झाम डेट दिलेली आहे त्यांनी 2/3/2024 2 मार्च 2024 रोजी एक्झाम होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, BEd जनरल अँड स्पेशल BEd असणाऱ्या विद्यार्थ्यांची जे की फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड डेट आहे मित्रांनो 6/2/2024 पर्यंत त्यांना फॉर्म भरता येतं आणि 4 ते 6 मार्च या दरम्यान त्यांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर आपण बघू BPEdचं बघा 6/2/2024 पर्यंत फॉर्म भरता येईल आणि 7 तारखेला त्यांची परीक्षा असणार आहे 7 मार्च रोजी. तर CETची परीक्षा सर्वांच्या डेटसुद्धा इथे दिलेल्या आहेत. हे परिपत्रक हवं असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आहे बघा @H पुंडेसर हे टेलिग्राम चॅनल आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना BEdची CET देताना काही अडचणी असतील की बाबा थोडा छोटा मोठा क्लास लावायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा 9665484048. मित्रांनो, या परीक्षामध्ये सर्व काही प्रश्न वगैरे सोपे असतात. एका पुस्तकातून सुद्धा अभ्यास करता येतो. त्यासाठी तुम्ही BEdच्या CETचं पुस्तक रेफर करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिझनिंग असतं, त्यानंतर मॅथ्स थोड्या प्रमाणात, मराठीसुद्धा थोड्या प्रमाणात विचारलं जातं. प्रत्येक विषय थोड्या प्रमाणात विचारला जातो. याच्यामध्ये पास होणं गरजेचं असतं आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेज भेटत असतात आणि गव्हर्मेंट कॉलेज नाही भेटलं तरीही कोट्यातील कॉलेज तुम्हाला भेटत असतात. आणि BEd तुमचं पूर्ण करायचं असतं. BEdला चांगले गुण मिळवा मित्रांनो, कारण पुढे जर बघितलं BEdच्या गुणाला खूप महत्त्व असतं. तुम्हाला त्यानंतर TET परीक्षा असेल, टेट एक्झाम असेल, अशा एक्झाम द्याव्या लागतात आणि येत्या काळामध्ये आपल्याला शिक्षक होण्यासाठी संधी मिळते. शिक्षक भरतीसाठी अगदीच इतर परीक्षेच्या तुलनेत, परत एकदा वाक्य नीट ऐका, इतर परीक्षेच्या तुलनेत शिक्षक भरतीसाठी कॉम्पिटिशन थोडंसं कमीच आहे थोडक्यात म्हणायचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नवनवीन अपडेट आणि म्हणजे CET बद्दलचे नवनवीन अपडेट या वेबसाईटवर मिळत असतात. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माहितीपूर्ण व्हिडिओ वाटत असेल तर नक्की आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि जे विद्यार्थी CETपासून वंचित राहतील, त्यांना BEdला ॲडमिशन मिळणार नाही, त्यांनासुद्धा नक्कीच शेअर करून सांगायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.